आपल्याला सभवेत कथकाग्रणीही हा पाठ अभ्यासाला आहे. हा उतारा जो आहे तो आचार्य जिनसेनाचार्य या जैन मुनींच्या महापुराण ग्रंथातून निवडलेला आहे. म्हणजे बघा, इसवी सन 800 ते 843 हा त्यांचा कालावधी आहे. म्हणजे इसवी सनाच्या 9व्या शतकामधला हा ग्रंथ आहे. त्यामुळे हा इंडियन नॉलेज सिस्टीम या दृष्टीने पण महत्त्वाचा पार्ट आहे. हे जिनसेनाचार्य आचार्य वीरसेनांचे शिष्य होते आणि त्यांनी याच्यामध्ये कथकानाम अग्रणीही कहा भवेत. कथक म्हणजे कथां करोति सहा कथकः म्हणजे कथा करणारा. कथक आणि कथक या दोन शब्दात फरक आहे. कथक मध्ये कथ हा शब्द आहे ज्याचा नृत्याशी संबंध आहे आणि कथक म्हणजे कथा करणारा तो कथक. त्यांच्यामधला अग्रणीही म्हणजे श्रेष्ठ कथाकार, ज्याला आपण आज भागवताचार्य म्हणतो किंवा कीर्तनकार म्हणतो किंवा प्रवचनकार म्हणतो. हा श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार कसा होऊ शकतो, त्याच्यामध्ये काय गुण असायला पाहिजे, हा भाग आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायला मिळतो. आणि सोबतच जसा कथकांमध्ये श्रेष्ठ असतात किंवा त्यांचे प्रकार असतात, त्या अनुषंगाने सभेचे वेगवेगळे प्रकार असतात, तसंच श्रोत्यांचे सुद्धा विविध प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे श्रोत्यांचे प्रकार आहेत हे आपल्याला विद्यार्थी वर्गाला सुद्धा लागू करता येतात. अभ्यास करणारे, न करणारे, काय निवडणारे, नको ते निवडणारे, हवं ते सोडणारे, काही असतात बरोबर जे घ्यायला पाहिजे ते घेतात, जे टाळायला पाहिजे ते टाळतात. असे जे विविध प्रकारचे विद्यार्थी आहेत ते इथे आपल्याला श्रोता म्हणून पाहता येतात. असा एक छान तुम्ही चार्ट तयार केला तर हा एक मस्त प्रोजेक्ट होऊ शकतो. असो, तर सुरुवातीला कथकानाम गुणाः. कथाकार हा कसा असायला हवा, तर धीमान, जितसभो, वाग्मी, प्रगल्भः, प्रतिभानवान, यः अधीति विश्वविद्यासु सधीरः कथयेत कथाम. पुढच्या वेळेला आपल्याला काव्यप्रकाश ग्रंथ येणार आहे. त्या काव्यप्रकाश ग्रंथामध्ये जे कवीची एलिजिबिलिटी सांगितलेली आहे, कोणाला कवी म्हणावं, पात्र कोण लेखक म्हणून, म्हणजे काव्य याचा अर्थ पद्य गद्य दोन्ही मिळून संस्कृतमध्ये काव्य म्हणतात. उत्तम लेखन कोण करू शकतो, तर त्यातही हेच गुण तिथं सांगितलेले आहे. इथे हेतुस तदुद्भवे म्हणून तेच इथे कथाकारासंदर्भात सुद्धा जिनसेनाचार्यांनी सांगितलेले आहे. धीमान, धी म्हणजे बुद्धी, धारणाशक्ती, ज्याला ज्या ठिकाणी हे जे आहेत कथाकार हे विविध ठिकाणी फिरत असतात आणि ते फिरताना प्रत्येक ठिकाणची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य जो धारण करून ठेवतो, ग्रंथांचंही धारण करून ठेवतो, अनेक साहित्याचं जो धारण करून ठेवतो तो धीमान. तर असा तो धीमान असला पाहिजे. कारण त्याच्या बोलण्यामध्ये जर व्हरायटी नसेल उदाहरणांची तर कथा ही कशी होऊन जाते, बोर होऊन जाते, ऐकायला इच्छुक होत नाहीत लोक. पण तुमच्याकडे उदाहरणांची व्हरायटी असेल, भरपूर उदाहरणं देऊन तुम्ही सिद्धांत पटवत असाल तर तो सहजतेने लोकांना ग्राह्य होतो, ॲक्सेप्टेबल होतो. तर म्हणून धीमान, जितसभा म्हणजे भरपूर लोक जेव्हा ऐकायला बसलेत तेव्हा लोकांना जो आनंद देतो आपल्या भाषणाने तो जितसभा. सभेला जिंकून घेणं म्हणजे काय, तर
आपल्या बोलण्याने त्यांचं मन जो हरण करू शकतो तो उत्तम कथाकार होऊ शकतो. वाग्मी, बघा किती सुंदर विशेषण आहे. वाग्मी, वाग्मी याचा अर्थ काय? तर ज्याचं वाणीवर प्रभुत्व आहे, ज्याची वाणी कधी अडखळत नाही, काय बोलावं हे सुचत नाही असं ज्याला होत नाही तो वाग्मी. तसंच भरपूर शब्दभंडार असणारा त्याला सुद्धा वाग्मी म्हणतात. चपखल शब्द योजना हे कथाकाराचं मोठं वैशिष्ट्य आहे. तर तो वाग्मी. त्यानंतर तो प्रगल्भ असला पाहिजे. प्रगल्भता ही आवश्यक आहे. कारण तुम्ही मनोरंजनासाठी जर एखाद्या कथाकाराने खूपच वाईट विनोद किंवा जे एकदम खालच्या दर्जाचे आपण म्हणतो तसे विनोद केले तर त्या कथाकाराला जोकर किंवा एक मनोरंजनकार म्हणून मिळते, परंतु कथाकार म्हणूनचा दर्जा राहत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रगल्भता ही असली पाहिजे. विनोद कोणत्या स्तरातले करायचे आणि काय शब्द वापरायचे हे सगळं त्याला भान पाहिजे. म्हणून तो प्रगल्भ पण पाहिजे. त्यासोबतच प्रतिभानवान. प्रतिभान म्हणजे प्रतिभाशक्ती. त्याची वाणी ही कशी असली पाहिजे? प्रासादिक असली पाहिजे. नंतर यहा विश्वविद्यासु अधीती. त्याला काय यायला पाहिजे? विश्वविद्या, सगळ्या प्रकारच्या विद्याचा अभ्यासक तो असायला पाहिजे. बघा सोपं आहे का कथा सांगणं? नाही. आणि धीरहा, सहा धीरहा, धैर्यशालीपणाने. आता धैर्य कशासाठी लागतं असं म्हणतो आपण, पण जेव्हा तुम्हाला 3 ते 4 तास एखाद्या विषयावरती बोलायचं असतं तेव्हा तुम्ही जे काही मटेरियल गोळा केलेला आहे, डेटा गोळा केलेला आहे, त्या क्रमाने तुम्ही तो सांगत जाणं, यासाठी तो जो सांगणारा आहे त्याला क्रम लावण्यासाठी आणि त्याच क्रमाने जाण्यासाठी खरोखरीच धैर्य धरून ठेवण्याची आवश्यकता असते. नाहीतर तुम्ही सुरुवातीलाच जर निष्कर्ष सांगून टाकला तर जे ऐकणारे आहेत त्यांचे उत्सुकता संपून जाते आणि तो विषय पुढे नेणं अवघड होतं. त्यामुळे तो धैर्यशाली पण असला पाहिजे. त्याने कथा सांगावी. आता हे सूत्र म्हणून पहिला श्लोक आलेला आहे. याचंच विवरण पुढे काय देतात? नानोपाख्यान कुशलो. नाना उपाख्यान, आख्यान आणि उपाख्यान. आख्यान म्हणजे मूळ कथा. जसं नलचरित्र असेल तर नलदमयंतीची कथा ही मूळ कथा येते. आणि उपाख्यान म्हणजे त्याची अनुषंगिक कथा. मग त्यामध्ये इंद्राची, अग्नीची, या देवतांच्या काही कथा येत असतील तर ती उपाख्यानं होतात. दुसरं मोठं उदाहरण सांगायचं झालं तर महाभारत हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये जी मूळ कथा आहे ही पांडवांची कथा आहे. मग ती झाली आख्यानं. आणि त्या अनुषंगाने दुष्यंत शकुंतलेची कथा येते, पुरुरवा उर्वशीची कथा येते, यदू राजांची वेगळ्या वेगळ्या कथा येते. या सगळ्या काय झाल्या? उपाख्यानं, उपआख्यानं, या उपकथा सगळ्या झाल्या. या उपकथांची माहिती जास्त प्रमाणात असली पाहिजे. आणि नाना भाषा विशारदः. बघा, एक भाषा नाही, आपल्याकडे कायमच तत्व काय आलेलं आहे? अनेक भाषा असायला पाहिजे. अनेक भाषा त्याला आल्या पाहिजेत. नुसत्या आल्या पाहिजे नाही तर त्याच्यात तो विशारद म्हणजे विशेष पारंगत तो असला पाहिजे. नाना शास्त्र कलाभिज्ञ. अनेक शास्त्रांचा आणि कलांचा तो अभिज्ञ म्हणजे जाणकार असला पाहिजे. तर तो काय होतो? कथकाग्रणीही भवेत. तर तो कथाकारांमध्ये श्रेष्ठ होतो. आता काय असायला पाहिजे हे सांगितल्यानंतर सहजच काय येतं आक्षेपाने की काय नसायला पाहिजे तेही सांगितलं. न अंगुली भंजनं कुर्यात. आता आपल्याकडे जे सॉफ्ट स्किल म्हणून म्हटलं जातं भारतीय संस्कारांच्या मध्ये, त्यामध्ये सुद्धा या गोष्टी ह्या कशामध्ये येतात?
दुर्व्यवहारामध्ये येतात. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नाहीत. काय काय नाही करायचं? अंगुली भंजनन न कुर्यात. अंगुली भंजन म्हणजे बोटं मोडणे. बोटं मोडू नयेत. कथाकारांनी बोटं मोडू नयेत. आपण सुद्धा विनाकारण सारखी बोटं मोडत बसणं हे चुकीचं असतं. हा सभ्यपणा नाही. कुर्यान्न भ्रुवौ नर्तयेत. भ्रुवन म्हणजे बोलत असताना. भ्रुवौ न नर्तयेत. भ्रुवौ म्हणजे भुवया. भुवयांचा डान्स, अशा भुवया उडवणे ज्याला म्हणतो आपण, तसं कधीही करू नये. तसं केलं तर ते काय होतंय की वाईट हे आहे, संकेत त्याचा चांगला नाही. न अधिक्षिपेत. कुणाचा अधिक्षेप अपमान करू नये. न हसेत अत्युच्चैः. न शनैः वदेत. खूप मोठ्याने हसणं हेही कथाकाराने स्वतः विनोद करतोय तर लोकांना हसू यायला पाहिजे, आपणच मोठ्याने हसायचं असं करू नये. आणि हळूहळू आवाजात न वदेत बोलू नये, कारण सगळ्या लोकांना ऐकू गेलं तर त्या कथेचा रस परिपाक होऊ शकतो. ऐकायलाच नाही आलं तर कथेचा ऱ्हास होतो, रसाचा ऱ्हास होतो. उच्चैः प्रभाषितव्यं स्यात् सभामध्ये कदाचन तत्राप्यनुद्धतं ब्रूयात् वचः सभ्यमनाकुलम्. कधी कधी सभेमध्ये खूप मोठ्याने बोलावं लागतं. उच्चैः प्रभाषितव्यं, पण हे खूप मोठ्याने बोलत असताना वाणी मात्र कशी पाहिजे? कंट्रोल्ड. तर ब्रूयात् अनुद्धतं वचः. मोठ्याने बोलावा, आवाज वाढवावा, परंतु बोलण्यामधून कोणताही अपशब्द हा जाऊ देऊ नये. अनुद्धत, उद्धटपणा हा दिसू देऊ नये. उद्धत नसलेलं बोलणं बोलावं, मोठ्याने बोललं तरी. आणि अनाकुलम सभ्यम वचः ब्रूयात्. अनाकुल म्हणजे आपल्या बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखेल असं बोलणं बोलू नये. आणि सभ्य हेही बोलावं, सभ्यताही तेवढीच आवश्यक आहे. याशिवाय हितं ब्रूयात्, मितं ब्रूयात्, ब्रूयात् धर्म्यं यशस्करं, प्रसंगादपि न ब्रूयात् अधर्म्य यशस्करम. अधर्म्यम यशस्करम म्हणजे अधर्म्यम अयशस्करम असा पाहिजे, एक म राहिलाय तिथे. हितं ब्रूयात्, हितकारक बोलावं. त्यानंतर धर्म्यम, धर्म्य याचा अर्थ धर्माला योग्य असेल ते बोलावं. यशस्करम, यश म्हणजे कीर्ती, कीर्तिकारक असेल ते बोलावं. प्रसंगादपि, प्रसंगाद म्हणजे काही अशी वेळ आलेली असले तरीसुद्धा जे धर्मानुकूल नाही आणि जे कीर्ती अनुकूल नाही ते बोलू नये. बिनकामाचं कुणाचं तरी उगाच समर्थन करायचं म्हणून काहीही बोलत राहायचं असं करू नये. इत्यालोच्य कथा युक्तिमयुक्तिपरिहारिणीं प्रस्तूयाद्यः कथावस्तु सशस्तो वरतां वरः. इत्यालोच्य हा सगळा विचार करून कथायुक्तिम अयुक्तिपरिहारिणीं, कथा कशी करावी? युक्तियुक्त. युक्ती त्याच्यामध्ये, युक्ती म्हणजे काय? तर्क, उदाहरणं याने जे सिद्ध होऊ शकतं, सिद्ध होतं ते युक्ती, न्यायसंगत. आणि अयुक्ती परिहारिणी, बघा कशी अयुक्ती म्हणजे जे विरुद्ध काही पसरवलं गेलं असेल ते परिहार करणारे. उदाहरण आपण बघूया आपण की जेव्हा आपण रामायण वाचतो आणि त्या रामायणामध्ये रावणाचं वैभव पाहतो, वाचतो, त्याची विद्या पाहतो, त्याचं बुद्धिमत्ता पाहतो, त्याचं सत्ता पाहतो, शौर्य पाहतो. हे सगळं पाहिल्यानंतर काय होतं? दिपून जायला होतं आणि असं वाटायला लागतं की अरे हा तर किती श्रेष्ठ आहे, मग ह्याला का मारावं रामाने? बरोबर.
म्हणजे काय झालं इथे की इतक्या चांगल्या माणसाला, इतक्या श्रेष्ठ माणसाला रामाने मारणं हे चुकीचे, अशी काहीतरी एक अयुक्ती ही तिथे यायला लागते. आणि मग ह्याचं आपल्याला काय करायला लागतं, परिमार्जन. रामायणातच त्यांनी ते केलेलं आहे. त्यांनी जेव्हा रावणाचं वर्णन झालेलं आहे, हे सगळं रावणाकडे आहे, परंतु एक प्रचंड मोठा वाईट गुण आहे, तो म्हणजे परस्त्रीचा अभिलाष. हा वाईट गुण जो आहे, हा सगळं वैभव रावणाचं काय करतो, नष्ट करतो, सगळी गुणवत्ताही नष्ट करतो. म्हणजे बघा कसं उदाहरण देता येतं की जो चंद्र आहे, त्या चंद्राच्या मध्ये एक काळा डाग आहे, परंतु तो काळा डाग त्या चंद्राला खुलून दिसतो, पण एक अवगुण आहे आणि बाकी 100 सद्गुण आहेत, तर तो एक अवगुण काय करतो, त्या 100 सद्गुणांचा काय त्याच्यावर तो वर्ताण होऊन तो मनुष्याला नष्ट करतो. इतका प्रचंड बुद्धिमान रावण होता, परंतु आज आपल्याला म्हणजे अगदी वेदांचे विभाग करण्यापासून ते पद पाडण्यापासून त्यांनी काम केलेलं आहे. आजही ते त्याच्या नावावर कार्य आहे. सोन्याची लंका त्यांनी उभी केली, इतकं ऐश्वर्य त्याच्याकडे होतं, तरी सुद्धा आज आपल्याला कुणालाही वाटत नाही की आपण रावणासारखं बनावं बरं का. नाही वाटत. केवढी अपकीर्ती आहे. म्हणजे आज इतकी युगं गेली तरी सुद्धा आपल्याला कोणालाही, एकाही व्यक्तीला असं वाटत नाही की मी रावणासारखं असावं बाबा. प्रत्येकाला काय वाटतं की मी रामासारखंच असावं. बरोबर. मग हे जे आहे, ही अयुक्तीचा परिहार करून युक्ती तिथे देता आली पाहिजे. आता पण काही जण म्हणतात कसं की आता तुम्ही म्हणता देव श्रेष्ठ. काही समाज असा आहे हिंदू धर्मातला की जे देव मानत नाहीत, ते फक्त वैदिक देवता ज्या आहेत मंत्रात्मक त्याच फक्त मानतात, बाकी राम कृष्ण वगैरे यांना देवता मानत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे राक्षसांना किती श्रेष्ठ करता आहात की त्या राक्षसाला मारायसाठी देवाला यावं लागतं. देवाला अवतार घेऊन सगळं त्यालाही काय सहन करावं लागतं, सुख दुःख सहन करावं लागतं. कृष्ण राम हे तुम्ही अवतार घेतले परमेश्वरांनी असं सांगता. म्हणजे तुम्ही त्या राक्षसांना मोठं करताय की त्याच्यासाठी खास देवाला यावं लागलं. आणि इतके क्षुल्लक कारणासाठी देव अवतार घेऊ शकतो, मग त्याला देव कशासाठी म्हणायचं. तो जर नुसता त्याच्या मनात आलं तर तो नष्ट करू शकतो त्यांना. मग त्यांनी अवतार घेऊन हे सगळं करणं हे कितपत योग्य आहे. मग असं जर असेल तर त्याला तुम्ही देव कसं म्हणू शकता. नाही म्हणू शकत. त्याच्यात शक्ती जर नव्हती तर रामाचा सुद्धा जन्म झाल्यावर त्याच्या बायकोला पळवून नेलं तरी सुद्धा तो काही करू शकला नाही. किती महिने तो शोधत राहिला. हे सगळं बघितल्यानंतर काय तुमच्या देवामध्ये वैशिष्ट्य आहे, तर तो सामान्य माणूस आहे. ही सगळी काय आहे, अयुक्ती आहे. आणि या अयुक्तीचा परिहार तिथे युक्तिपूर्वक कसा केला जातो, युक्तीने करायचा असतो. की त्याच्यामध्ये ते जे रावण वगैरे हे राक्षस आहेत, हे केवळ नुसते राक्षस योनीत आलेले नाही आहेत, तर त्यांच्या जन्माच्या मागची काही कथा आहे. ते तेवढ्याच ताकदीचे होते जीवसुद्धा, आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागला. नाहीतर दुष्ट माणसांची संख्या काय कमी आहे का. पण अवतार त्यांच्यासाठी घेतला. याचं कारण असं की ते मुळामध्ये जो जीव आहे त्यांना त्या शापाच्यामुळे आलेली ही स्थिती आहे, आणि त्यामुळे त्याच्यातून मुक्त करण्यासाठी त्यांना स्वयं यावं लागलं. मग तिथे आपल्याला शापही येतो. अंबरीश राजाला जो शाप मिळाला की 10 जन्म घे, तो शाप परमेश्वराने स्वतःच्यावर घेतला. इतका म्हणजे तो कनवाळू आहे. भक्तासाठी त्यांनी स्वतः गर्भावस्थेचं दुःख भोगण्याचं स्वीकार केला, अंगीकार केला. त्यामुळे ते अवतार झालेले आहेत. आणि त्याच्यात पुन्हा अजून इतर शापकथा वरकथा ह्या सगळ्या जोडून ह्या सगळ्या युक्त्या आपल्याला सांगायला लागतात.
आणि मग तिथे की नाही देवाचं अवतार घेणं हे योग्य आहे हे आपल्याला काय करायला लागतं, प्रूव्ह करायला लागतं. ही कथा युक्ती. बघा म्हणजे आपल्याला संस्कृत घेतल्यानंतर किती गोष्टी माहिती असल्या पाहिजेत हे याच्यावरनं कळतं. प्रस्तूयात यहा कथा वस्तू सशस्तो वरताम वरहार. जो असा युक्तिपूर्वक कथेला सांगतो आणि अयुक्तींचा परिहार करतो तो काय होतो, सगळ्या कथकांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. आता कथांचे प्रकार काय आहेत ते इथे येतात. आक्षेपिणी कथां कुर्यात प्राज्ञ स्वमतसंग्रहे. स्वमतसंग्रहे आक्षेपिणी कथा कुर्यात म्हणजे काय, तर आपला जो आपण आत्ता बघितलं कथायुक्ती हा एक भाग आणि अयुक्ती परिहार हा दुसरा भाग. तर जो कथायुक्ती आहे म्हणजे आता आपण रामाची कथा जर सांगत असू तर ती रामाचे जन्म त्याच्यानंतर त्याचं कर्तृत्व वगैरे हे सांगणं हे काय आहे, आक्षेपिणी कथा आहे. याच्यातून रामासारखं वागावं हे आपण सांगतो आहोत, हो ना. तर ही जी आहे ही आक्षेपिणी कथा आहे. याच्यामधून काय स्वमत, मला काय सांगायचं आहे की सद्गुणांचा संचय करावा, विद्याभ्यास करावा, वैराग्यशीलता असावी हे सांगायचं आहे. हा स्वमत संग्रह, स्वमत सांगायचं आहे. तो सांगण्यासाठी आक्षेपिणी कथा करावी. आणि विक्षेपिणी कथां तज्ञ कथां दुर्मती निग्रहे. आता जसं मी मगाशी रावणाविषयी बोलले तसंच काही लोकांना हे जे युद्ध आहे कौरव पांडव याच्यामध्ये कौरव बरोबर वाटतात. मग त्यामध्ये दुर्योधनावर पण कसा अन्याय झाला वगैरे वगैरे असं बरंच काही काही दळण लिहितात लोक. मग दुर्योधन खरा शूर दुर्योधनच होता. पांडव काय सारखे कृष्णाच्या मागे लपून लपून लढले असं पण लोक म्हणतात. आता इथे याचं काय केलं पाहिजे, खंडन केलं पाहिजे. या प्रकारच्या कथेला काय म्हणतात, विक्षेपिणी कथा. कर्णाचा औदार्य आपल्याला माहिती आहे. ते ययाती नाही काय कर्ण ही कादंबरी लिहून काय केलेलं आहे, कर्णाचं इतकं उदात्तीकरण केलं की आपल्याला असं वाटतं की अरे ह्या पांडवांपेक्षा तर हा कर्णच खरा तर सगळ्याचा हक्कदार होता. परंतु त्याच्यावरती प्रचंड अन्याय झाला, हो ना. लोक नावसुद्धा ठेवतात कर्ण. पण जेव्हा आपण जसं आपल्यालाच आहे वयम पंचोत्तरम शतम हा भाग वाचतो. आता इथे त्या दुर्योधनासोबत कर्णही आलेला आहे. कशासाठी आलेला आहे, यांनाच खिजवण्यासाठी. म्हणजे हे चांगल्या व्यक्तीचे गुणधर्म आहेत का, नाही. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरणाचा प्रसंग आहे तिथेही कर्ण आहे उपस्थित आणि तो दुर्योधनाला अजून उत्साह देतोय तिची विटंबना करण्यासाठी. मग ह्याला चांगला सज्जन व्यक्ती म्हणणं शक्य आहे का, नाही. त्यामुळे इथे त्याची सुद्धा जी दुर्गुण आहेत ते सांगून हे जे दुर्विचार पसरवले जातात की फक्त छळ हा कर्णाचा सतत झालेला आहे, तसं दुर्योधनाचं झालेलं. अरे दुर्योधनाने इतके प्रचंड अपकार केलेले आहेत पांडवांवरती. तुम्ही त्याचा मृत्यू फक्त बघून ह्या भीमाला बोल लावणं हे चुकीचं आहे. मान्य आहे की त्यांनी मांडी फोडली, अघोरी कृत्य केलं, त्याचा रक्त प्यायला, परंतु तो सगळा जो राग आहे तो राग कशाने झाला डेव्हलप, तर त्या रागाचं कारण हे आहे की दुर्योधनाने सतत यांच्यावरती प्राणघातक हल्ले केलेले आहेत. यांच्या पत्नीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आहे. मग हे सगळे जे आहेत आणि ह्याचा प्रतिकार त्यांना कधीच करता आलेला नाही. कारण कायम कोणी ना कोणी मोठे व्यक्ती येऊन तिथे मध्यस्थीही होत होती. त्यांचं म्हणणं ऐकायला लागल्यामुळे ह्यांनी काय केलं, आणि टेक्निकल गोष्टी असल्यामुळं त्यांना त्यांचं कायम म्हणणं ऐकावं लागलं आणि गप्प बसावं लागलं. तो इतक्या वर्षांचा धगधगता अंगार
जो आहे तो त्या युद्धामध्ये पूर्ण बाहेर आलेला आहे आणि मग ते तशा अघोरी घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. मग इथे भीम हा वाईट म्हणायचा नाही, धर्माच्या बाजूने आहे भीम. अन्याय झालेला आहे तो भीमावर झाला आहे, तो बलदंड आहे, तो रडत बसलेला नाही याचा अर्थ त्याच्यावर अन्याय झालेला नाही असा होत नाही. तो मार्ग काढतो आहे, त्यांनी शक्तिसंचय केलेला आहे, युद्धाची तयारी केलेली आहे या कालावधीमध्ये आणि यांचं वास्तविक त्यांचंच आहे सगळं, परंतु त्यांना डावललं जातं सतत, हे पण त्यांनी तिथे सहन केलेलं आहे. त्यामुळे खरा दुर्मती कोण आहे? दुर्योधनच आहे. जे त्याचं नाही ते तो बळबळकवून बसलेला आहे. एवढंच नाही, तो ह्यांना सतत मारायला टपलेला आहे. विभाजन केलं राज्याचं तेव्हा तरी सुखी पण नाही. त्या युधिष्ठिराचं जे ऐश्वर्य आहे, जे त्यांनी शून्यातून उभं केलं आहे, ते पाहूनही पुन्हा ह्याला पोटदुखीच आहे. म्हणजे ही सुमती म्हणावी का? नाही, दुर्मती आहे. आणि त्याच्या प्रत्येक कुकृत्यामध्ये कर्ण हा साथीदार आहे. प्रत्येक, मग ते विराट राजावर चाल करून जाणं असो, त्याच्या गायी पळवणं असो, त्याच्यातही आहे. म्हणजे चोरीमारीमध्येही आहे, स्त्रियांच्या विटंबनेमध्येही आहे आणि कपटाने ह्यांना पांडवांना हरवणं याच्यामध्येही सहभागी आहे. मग हे कसे काय सुमती असू शकतात? नाही. त्यामुळे इथे जे त्यांची बिनाकामाची भलावण केली जाते त्या भलावणीला या प्रकारच्या कथांनी काय दिलं जातं? उत्तर दिलं जातं आणि त्याचं खंडन केलं जातं. या कथेला म्हणतात विक्षेपिणी कथा. त्यानंतर संवेदिनी कथा पुण्य फल संपत प्रपंचने. संवेदिनी कथा, विष्णूचे अवतार सांगणं, त्यानंतर शंकराचं चरित्र सांगणं, हे सगळे जी कथा आहे ही काय करते? त्यांच्या स्मरणाने सुद्धा पुण्यफल, ऋषींच्या कथा या ज्या आहेत या सगळ्या पुण्य देणाऱ्या आहेत. ठीक. आणि संपत म्हणजे पुण्य वाढलं की आपोआप संपत्ती पण येते. तर अशा आहेत, त्यांना म्हणायचं संवेदिनी कथा. त्यानंतर निर्वेदिनी कथा. निर्वेदिनी कशासाठी? कुर्यात वैराग्य जननम प्रती. मग यामध्ये शुकाचार्यांची कथा येते. त्यानंतर ह्या जगाचा जो तत्वज्ञानाची जी कथा ती येते, ती सगळी ही निर्वेदिनी कथा आहे. तत्वज्ञानाची कथा याचा अर्थ तत्व सांगणे की बाबा काय खरं आहे. जसं मी प्रचंड ऐश्वर्य कमवलं, धन दौलत कमवली, सत्ता कमवली, परंतु मी एकाही माणसाला साधं भोजनदानसुद्धा केलं नाही, तर मी जेव्हा मरून जाईल तेव्हा माझ्यासोबत काय राहणार आहे? ना ही सत्ता राहणार आहे, ना हा पैसा राहणार आहे. राहणार काय आहे? मी काय उपकार केले असतील ते, किंवा मी अपकार केले असतील ते माझ्यासोबत येणार आहेत. मग इतक्या आयुष्याचा जे परत कधी मिळणार नाही आहे, अशा आयुष्य लावून, पणाला लावून आपण मिळवलं काय? पैसा, जो आपण पुढे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे व्यर्थच एकाप्रमाणे झालेलं आहे. आणि दुसरं गोष्ट की मला मिळाले, आज 100 मिळाले, उद्या 1000 मिळाले, परवा 1,00,000 मिळाले, मिळत गेले, हे कधी थांबणार आहे? मरेपर्यंत ही जी लालसा आहे ही संपणार नाही आहे. मग ह्याच लालसेमध्ये जगत राहायचं किड्यामुंगीसारखं. त्यामध्ये मनुष्यजन्म हा सार्थ कसा होऊ शकतो? नाही होऊ शकत. आणि इतकी प्रचंड संपत्ती मिळवल्यानंतर जेव्हा मृत्यू पावतो आहोत तेव्हा यातलं काहीच येत नाही ज्याच्यासाठी जन्म घालवलेला आहे. मग इथे सत्य काय, असत्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, हे सगळं सांगून काय होतंय? तिथे निर्वेद वैराग्य येईल. मग त्या संदर्भातल्या कथा, जशी राजा भर्तृहरीची कथा आहे,
की त्यांनी पुष्कळ निस्सीम भावाने आपल्या पत्नीवर प्रेम केलं, परंतु ती तिसऱ्यावरतीच करत होती. म्हणजे मग काय झालं, ती ज्याच्यावर करत होती तो आणि तिसरीवरती करत होता. तो जिच्यावर करत होता ती राजावर प्रेम करत होती. म्हणजे हे काय खेळ आहे. धिक्तांच तंच मामच इमांच, हा जो येतो श्लोक, हा त्या काय करतो, आपल्याला वैराग्य हे उत्पन्न करतो. म्हणजे या सगळ्या ज्या इहलोकात मिळणाऱ्या गोष्टी आहेत, सुख आहेत, मग ती आपल्याला जेवणाचं सुख असो, इंद्रियांचं सुख असो, सुंदर गोष्टी पाहण्याचं सुख असो, सगळ्या प्रकारचं सुख, हे कसं आहे, सगळं नश्वर आहे. मग शाश्वत सुख काय आहे, तिकडे गेलं पाहिजे, हे या निर्वेदिनी कथेमधून कळतं. इति धर्मकथांगत्वात् अर्थाक्षिप्तां चतुष्टयीं. या चारही कशा आहेत, धर्मकथेच्या अंतर्गत आहेत. म्हणजे या सगळ्यांना मिळून मुख्य नाव काय आहे, धर्मकथा. कथा यथार्हं श्रोतृभ्यः कथकः प्रतिपादयेत्. यथार्हं श्रोतृभ्यः यथार्हं म्हणजे श्रोत्यांचा वर्ग ज्या प्रकारचा आहे, अर्हता म्हणजे पात्रता, श्रोत्यांची पात्रता ज्या प्रकारची आहे त्या प्रकारची कथा ही कथकाने करावी. धर्मश्रुतौ नियुक्तिः ये श्रोतारस ते मता बुधैः तेषांच सदसद्भाव पाहिजे, ते सदसद्भाव व्यक्ती दृष्टांत कल्पना, दृष्टांत पाहिजे. ज्यांच्या धर्मश्रुती म्हणजे धर्माविषयी ऐकण्यामध्ये ज्यांना आवड आहे ते उत्तम श्रोते म्हणून विद्वानांनी म्हटलेले आहेत. आणि त्यांची सत आणि असत भाव, सत याचा अर्थ जे कायमस्वरूपी शाश्वत आहे ते, असत म्हणजे जे अशाश्वत आहे ते, ह्या दोन्हींचा अर्थ स्पष्ट होईल अशा दृष्टांतांची म्हणजे उदाहरणांची कल्पना करून, किंवा दृष्टांतांची कल्पना म्हणजे योजना ही त्या कथकाने केली पाहिजे. आता श्रोत्यांचे प्रकार इथून पुढे सांगितलेले आहेत. मृच्चालनी अज मार्जार शुक कंक शिलाहिभिः गो हंस महिषा छिद्र घट दंश जलौककैः श्रोतारः समभावास्युः उत्तमाधम मध्यमाः. किती प्रकारचे श्रोते असतात त्याला त्यांनी उपमा देऊन सांगितलेलं आहे. मृत म्हणजे मातीसारखे श्रोते असतात. म्हणजे काय, मातीमध्ये तुम्ही किती पाणी घाला तर ढेकूळ ते ढेकूळ तसंच राहतं, ते नुसतं जिरून जातं. चालनी चाळणी, चाळणीमध्ये काय होतं, जे हवं आहे ते चाळणीतून गाळून टाकलं जातं, जे नको आहे ते मात्र धरून ठेवलं जातं. अज, अज म्हणजे बकरी, जे मूळ आहे किंवा जे सत्व आहे ते न खाता बाकीचाच पाचोळा खाऊन बडबड करणारे असे अजासारखे श्रोते. त्यानंतर मार्जार, मांजराचा स्वभाव हा कसा आहे, त्याला मांजर काय करतं, उंदराला नागाला खेळवतं. म्हणजे त्या कथेमधून असा भाग घ्यायचा की ज्याचा दुसऱ्यावरती उपयोग करून त्याला कात्रीमध्ये पकडता येईल, मांजराचा गुण. असे श्रोते असतात. त्यानंतर शुक, शुक म्हणजे पोपट, जे या कथेत ऐकलं ते आपलं न समजता बडबडत राहणे, असेही काही श्रोते असतात. कंक, म्हणजे बगळा. हा काय करतो, बगळ्याचा स्वभाव कसा असतो, ध्यान लावायचं दिसतो आपल्याला ध्यानाला बसलेला,
परंतु बगळ्याचं ध्यान, बकत ध्यान कशाला म्हणतात? त्याच्या आसपास एखादा मासा आला की तो छटकन त्याला पकडतो, म्हणजे हा ध्यान कुणाच करतो? असेही श्रोते असतात. आता याच्यामध्ये मार्जाराबद्दल अजून सांगता येतं. ते असं की अहिंसेचा तुम्ही पाठ पढवला तरीसुद्धा मांजर हे दुसऱ्या प्राण्याला मारून खाणं सोडणार का? नाही सोडणार. म्हणजे काय? कथेला बसणार, ऐकणार सगळं, पण स्वतःमध्ये कसलाही बदल करणार नाही. ठीक. आपण अजाबद्दल म्हणजे बोकड, त्याच्याबद्दल, शेळी मेंढी त्याच्याबद्दलही बघितलं. त्याच्यामध्ये अजून एक गुणधर्म असा आहे की हा जो प्राणी आहे हा अतिकामासक्त असतो. त्यामुळे त्याला कथेमधला जो शृंगार रसात्मक आहे तेवढाच भाग घेतो तो, बाकी कथा सगळी विसरून जातो असा. त्यानंतर शिला. शिला म्हणजे दगड. किती उपदेश करा काही फरक पडत नाही, हा दगडासारखा. अहिभिः